शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. कशी वाटते? गेल्या काही वर्षापासून बेलापूरमध्ये जी दिंडी मुक्कामी असते त्या दिंडीमध्ये राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे वारकरी असतात त्यांना फिजिओथेरपीची सेवा दिली जाते. मी तर म्हणेल खरोखर वाजे साहेबांच्या माध्यमातून जी सेवा रुग्णांना आपल्या वारकऱ्यांना दिली जाते ती खरोखर पांडुरंगाची सेवा या ठिकाणी केली जाते. कारण वारकरी चालताना थकतो आणि थकल्यानंतर त्याला आरामाची गरज असते आणि हे डॉक्टरांच्या माध्यमातून जी त्यांची सेवा केली जाते, मालिश केली जाते आणि खरोखर जे वारकरी आहे ते ताजे तवा नेऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी व्यवस्थित चालायला लागतात पांडुरंगाच्या दर्शनाच्या दृष्टिकोनातून. खरोखर हा जो उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि जे वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला चाललेले आहेत मी तर म्हणतो डॉक्टरांना त्या वारकऱ्यांच्या रूपानेच पांडुरंग इथं भेटतो आणि ते पांडुरंगाची खऱ्या अर्थाने सेवा करतात असंच मी या निमित्ताने म्हणेल. नक्कीच डॉक्टरांच्या रूपातच पांडुरंग भेटतो असा मोलाचा संदेश. आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आपण त्यांना विचारू, काय सांगाल या उपक्रमाविषयी? आता दिंडीच्या जवळ येते वारकऱ्यांची जी सेवा होती ही वारकऱ्यांची सेवा गावाचे गावकरी त्यानंतर पत्रकार सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी या वारकऱ्यांची सेवा करत असतात. त्याचबरोबर या डॉक्टरांची जी सेवा वारकऱ्यांच्या हातून होते ही सगळ्यात मोठी बाब आहे. नक्कीच ही जी वारकऱ्यांची सेवा ही नक्कीच मोठी बाब असून या डॉक्टरांमध्येच किंवा आमदार खासदार राजाभाऊ वाजे यांच्यामध्येच कुठेतरी पांडुरंग या वारकऱ्यांना दिसतो. त्याचप्रमाणे राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून ही सेवा अशीच अविरतपणे पुढे चालावी. तरली